महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला देण्यात आला होता, मात्र त्यांना रामटेक हा बंगला नको आहे। त्यांना हा बंगला का नेमका नकोसा झालेला आहे? रामटेक बंगल्याचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। मंत्र्यांना रामटेक का नकोसा? बावनकुळेंनी का घेतला रामटेकचा धसका? काय आहे रामटेक बंगल्याचा इतिहास? मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला। मात्र याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडत असल्याचं समोर आलंय। मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचं आणि सरकारी बंगल्यांचंही वाटप करण्यात आलं। यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक हा बंगला देण्यात आला। मात्र या रामटेक बंगल्याचा बावनकुळेंनी धसका घेत बंगला बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली। मंत्र्यांना रामटेक का नकोसा झालाय? त्यामागचा वादग्रस्त राजकीय इतिहास काय आहे पाहूया। रामटेक बंगला का नकोसा? दीपक केसरकर 2022 मध्ये शालेय शिक्षण मंत्री केसरकरांना रामटेक बंगला। 2024च्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रिपद नाही। छगन भुजबळ 2019 मध्ये मबिया सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेकमध्ये वास्तव्य। मबिया सरकार 2.5 वर्षात कोसळलं। महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही। एकनाथ खडसे 2014 मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला। खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप। खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजूला। छगन भुजबळ 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री। तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत। भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा। तेलगी घोटाळ्यातून सुटले, त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलबारी। रामटेक बंगल्याला असा वादग्रस्त इतिहास असल्यामुळे अनेक मंत्री रामटेक बंगला मिळाल्यानंतर नाकमुरडताना दिसतात आणि त्यामुळे बावनकुळेंनाही हा बंगला नको असल्याची चर्चा सुरू झाली। तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना मात्र हा बंगला हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कारण दिवंगत गोपीनाथ मुंडे मंत्री असताना याच बंगल्यात वास्तव्याला होते। पंकजा मुंडेंचं या बंगल्याशी भावनिक नातं असल्यामुळे त्यांना हा बंगला हवा असून त्यामुळे बावनकुळेंना बंगला बदलून मिळणार अशी ही चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।